प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्री रामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा तुम्हा सर्वांना सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, सुरुवातीच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आम्ही जी विनंती केलेली आहे त्याला मान द्या हे आवाहन करत आजच्या विषयाला सुरुवात करूया. तर मुंबई महानगरपालिका आपल्याच ताब्यात राहील असं ठाकरेंना वाटत होतं, राऊतांना वाटत होतं, मात्र तसं घडलं नाही. यांचे ठाकरेंचे बंधूंचे मिळून 71 नगरसेवक, त्यानंतर यांना असं वाटत होतं की चला तरीही आपला महापौर होऊ शकतो. का? कारण 29 महानगरपालिकांमध्ये कोणत्या महानगरपालिकेमध्ये कोणता महापौर बसावा, म्हणजे सोडत ज्याला आपण म्हणतो, यांना असं वाटत होतं की SC/ST कॅन्डिडेट जर मुंबईसाठी सुटला तर भाजपकडे पण नाहीये, शिंदेकडे पण नाहीये, पण आपल्याकडे आहे, म्हणजे ठाकरेंकडे आहे, उद्धव ठाकरेंकडे. तर अशा परिस्थितीमध्ये जर मुंबई महानगरपालिका ही SC/ST साठी सुटली तर या लोकांना जप मारत आपल्याकडे यावं लागेल आणि महापौर मग आपलाच बनेल. या यांच्या आशा तोपर्यंत पल्लवित झालेल्या होत्या. मात्र मुंबई महानगरपालिका ओपन मध्ये आली आणि तिथून पुढे यांचा जळफळाट सुरू झाला, थयथयाट सुरू झाला. राज ठाकरे एकीकडे म्हणतात की राजकीय लवचिकता दाखवायची, दुसरीकडे म्हणतात की राज्यभर गुलामांचा बाजार झालेला आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की त्या 2 व्यापाऱ्यांचे गुलाम होऊ नका. म्हणजे यांना असं म्हणायचं आहे की ज्यांनी भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथजी शिंदे यांना मतदान केलंय, महायुतीला मतदान केलेलं, ते मतदार देखील गुलाम झाले. ज्यांनी लोकसभेला देशभरातून NDAला मतदान केलं ते मतदार देखील गुलाम झाले. असं कसं होऊ शकतं? आज प्रत्येकाला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे, विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक जण मतदान करत असताना विचार करून मतदान करतो. अनेकदा असं होतं की आपलं एखाद्या पक्षावर प्रचंड प्रेम असतं किंवा एखाद्या नेत्यावर आपलं खूप प्रेम असतं, तो आपल्याला खूप आवडत असतो. त्या प्रेमापोटी, त्या आपल्या आवडीपोटी त्या पक्षाने किंवा त्या नेत्याने आपल्या प्रभागात, आपल्या विभागात दिलेला उमेदवार जरी आपल्याला आवडला नाही, पटला नाही, तरी त्या 2 गोष्टींकडे बघून मतदान होतं. हे या लोकांना आता आमच्यासारख्या विश्लेषकांनी सांगावं हे किती मोठं दुर्दैव आहे. म्हणजे ह्यांना राजकारणच कळत नाही का असं म्हणायची वेळ आली आता. संजय राऊत यांनी नुकतंच एक विधान केलेला. त्यांचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्ष हा सत्तेसाठी हपापलेला, आम्ही मात्र सत्तेसाठी हपापलेलो नाही. महत्वाचं वाक्य हा, आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाहीये. भारतीय जनता पक्षाने राज्यभरामध्ये वारे माप पैसा वाटलाय आणि म्हणून ते सत्तेवर आलेली आहेत. त्यांनी लोकशाही बुडवली, त्यांच्यामुळेच लोकशाहीचा अस्त होत चाललेला आहे असं राऊतांचं म्हणणं आहे. राऊत, तुम्हाला किती पैसे भेटले हो? तुम्ही कोणाला केलं मतदान? मतदान करणारा कोणीतरी समोर येऊन सांगतो का मी कोणाला मतदान केलं? ते ज्याच्या त्याच्या विचारसरणीवरून लगेच कळतं की हा कुठे जाणार आहे. होतंय काय माहितीये का, ह्या लोकांना पराभव पचनी पडत नाहीये. फक्त मुंबई महानगरपालिका डोळ्यांसमोर ठेवून यांची भाषणं सुरू होती. अदानी अंबानींना शिव्या देणं सुरू होतं. मराठी अस्मिता,
मराठी माणसाला साथ घालणं सुरू होतं. रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये बंद झाली सगळी. कुठलाच नेता फिरकला नाही, काही कॅम्पेनच नाही. अरे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणारच नाही, मग लोक मत तरी का देतील तुम्हाला? हा साधा प्रश्न तुमच्या मनाला पडू नये का? रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये मराठी लोकच राहत नाहीत असं म्हणणं आहे का तुमचं? आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्ष वन हँड आलेला आहे. अनेक ठिकाणी वन हँड आहे. त्या शहरांमध्ये, त्या महानगरपालिकांच्या एरियामध्ये सगळे काय युपी बिहारी राहतात का? मराठी जनता राहत नाहीत का? राहतात ना. मग तुम्ही जी मराठीची साथ घातली त्याला महाराष्ट्रातून प्रतिसाद का नाही आला? त्याचं कारण आहे, तुम्ही फक्त मुंबई आणि मराठी इतकंच करत बसला. महाराष्ट्र आणि मराठी जर केलं असतं तर अजून थोडासा फरक पडला असता. पण तुम्हाला फक्त मुंबईच पाहिजे होती आणि ती गेली हातातून. त्याच्यामुळे तर आता अजून सैभैल झालेले आहात. हे म्हणतात पैशांचा वापर केला भारतीय जनता पक्षाने. वापर केला म्हणजे काय केलं? वाटलेत लोकांना, वाटले ना. चला मान्य करूया आपण, राऊतांचा हा आरोप आपण मान्यच करूया की भारतीय जनता पक्षाने पैसे वाटले त्यांच्या उमेदवारांनी. अहो त्यांनी किमान वाटले तरी, जनतेला मिळाले तरी. ठीक आहे, जनतेला लुटून 6 मजली मातोश्री 2 नाही बांधल्या. 700च्या वर मराठी कुटुंबांना देशोधडीला नाही लावलं पत्राचाळीचा घोटाळा करून. थोडं भान असणं गरजेचं आहे ना, आपण काय बोलतोय. एवढी तोलेजंग इमारत उद्धव ठाकरे बँड्रासारख्या ठिकाणी बांधतात. कुठला व्यवसाय करून बांधलाय? काय उत्पन्नाचं साधन आहे? सामनाचा एवढा खप आहे. आणि जर सामनासारख्या पेपरचा जर एवढा खप आहे तर मग हे जे बाकीचे आहेत गावकरी, पुण्यनगरी वगैरे, यांच्या मालकांचे सुद्धा असेच बँड्रा, कप परेड वगैरे इकडे बंगले पाहिजे होते बँड स्टँडला वगैरे, पण नाही आहेत. यांचे आहेत. मातोश्री 1 हा बाळासाहेब ठाकरेंच्या काळात बांधला गेलेला विला. मातोश्री 2 यांनी नवीन जागा विकत घेऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून जास्तीचा FSI घ्यायचा यासाठी 1 महिना मागे लागून मग त्या मातोश्री 2 या बंगल्याचं बांधकाम चालू केलं. आजही मातोश्री 2 या बंगल्याचा FSI हा महानगरपालिकेच्या त्या आराखड्यात कुठेही बसवत नाही. घरकाम करत असताना, घर बांधत असताना तुम्हाला महानगरपालिकेच्या परमिशन्स लागतात. सत्ता यांच्या हातात होती. वाटेल तसा FSI वापरला यांनी. वस्तुस्थिती आहे मित्रांनो, इंटरनेटवर जाऊन आपण चेक करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी. सगळं आहे, महानगरपालिकेच्या साईटवर सुद्धा आहे कोणत्या घराला किती FSI आहे ते. मुळात प्रश्न असा आहे की आता पराभव पचनी पडत नाहीये, त्यामुळे ही तडफड सुरू झालेली आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. आणि आता इथून पुढे 5 वर्ष यांना असंच बोंबलत हिंडायचं आहे. यांचे चेहरे हे इतकेच काही पडलेले आहेत सध्या की विचारता सोय नाही. याच्या मागे बरीच कारण आहेत, बरीच कारण आहेत. त्यातलं एक कारण सांगतो आत्ता, दुसरं नंतर सांगतो वाटल्यास. एक कारण असं आहे, रश्मी शुक्ला नावाच्या पोलीस महासंचालक होत्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या. त्यांचा एक अहवाल आलाय. त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय, लिखित स्वरूपात दिलेलं आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी आदेश काढलेला होता की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना कुठल्या तरी प्रकरणामध्ये गुंतवा आणि तुरुंगात पाठवा. विचार करा, हे किती मत्सर असेल यांच्या मनामध्ये ठाकरेंच्या. हे उगाच भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर खार खाऊन नाहीयेत.
पहिल्यापासून आहे बॉस. पण यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन देवेंद्र फडणवीस जन्माला आलेले नाही. त्यांनी आज जे स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण केलेलं आहे, जी राजकीय उंची गाठलेली आहे, ती स्वकर्तृत्वावर गाठलेली आहे. माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं, माझा बाग चोरला असं रडगाणं गात नगरसेवक निवडून नाही आणले त्यांनी. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. राऊत जो आरोप करतात ना, पैसे वाटले पैसे वाटले पैसे वाटले, तर जिथे जिथे देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झालेल्या आहेत तिथे तिथे त्यांनी फक्त आणि फक्त विकासाचं विजन समोर ठेवलेलं आहे. त्यानंतरची जी फळी आहे त्या नेत्यांनी सुद्धा आतापर्यंत काय काय विकास कामं झालेली आहेत आणि पुढे काय काय होणार आहे हे जनतेसमोर ठेवायला सुरुवात केली. आणि त्यानंतरचा त्यांचा जो केडर आहे तो केडर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवतो. त्याचं कारण असं आहे, हे म्हणतात की भारतीय जनता पक्षाकडे वारेमाप पैसा आहे, त्यांनी वारेमाप पैसा वाटला आणि म्हणून ते सत्तेवर आलेले आहेत. एवढा पैसा जर भाजपच्या नेत्यांकडे असला किंवा आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणा, रवींद्र चव्हाण म्हणा, चंद्रकांतदादा पाटील म्हणा, तर या सगळ्यांचे टोले जंग बंगले आणि इमारती असताना हो मुंबई आणि पुण्यामध्ये का नाही आहेत? का नाही आहेत? दुसऱ्याला वाटू शकतात तर स्वतःसाठी करूच शकतात ना. देवेंद्र फडणवीस यांचं आजही मुंबईमध्ये स्वतःचं घर नाहीये. 3री टर्म आहे मुख्यमंत्री पदाची. तेव्हा राऊत जो आरोप करतायत किंवा ठाकरे जो आरोप करतायत की पैशांचा वापर झालाय, पैशांचा वापर झाला, हा धादांत खोटा आहे, धादांत नकली असा हा आरोप आहे. आणि आता ईव्हीएम वर खापर फोडता येत नाहीये, त्यामुळे ही रडारड चालू आहे. ईव्हीएम वर बोंबलून झालेला आहे, वोट चोरीवर बोंबलून झालेला आहे, त्याच्यानंतर व्हीव्हीपॅट वर रडून झालेला आहे. मात्र जनता भुललीच नाही या कुठल्या गोष्टीला. मग आता कशावर रडायचं? तेव्हा यांनी पैशांचा वापर केलाय. पैशांचा वापर तुम्हाला कोणी अडवलं होतं? तुम्हाला कोणी अडवलं होतं? किती हजार करोड रुपये आतापर्यंत महानगरपालिकेचे खाण्यात आलेले आहेत तुमच्याकडून गेल्या 25 वर्षांमध्ये. याचा हिशोब द्या ना जरा. एकट्या राऊतांनीच पत्राचाळीमध्ये 1400 कोटी रुपये खाल्लेत. 400 कोटी स्वतःला ठेवायचे, 1000 कोटी वाटून टाकायचे असते ना, किंवा 1000 कोटी स्वतःला ठेवायचे असते, 400 कोटी वाटून टाकायचे असते. तुम्ही जो आरोप करता की त्यांनी पैसे वाटले, तुम्ही वाटायचे असते ना. तुम्हाला कोणी अडवलं होतं? आता रडगाणं बंद करा. आता इथून पुढे ज्या ज्या महानगरपालिकांमध्ये महायुतीची सत्ता असणार आहे तिथे चुकून माकून जर तुम्ही विरोधी पक्षात बसलेले असाल तर बाकडे वाजवा आणि होणाऱ्या प्रत्येक कामाला विरोध दर्शवत बसा 5 वर्ष. या व्यतिरिक्त आता तुमच्या हातात काहीही उरलेलं नाहीये. आणि उबाठा गटाचं फ्रस्ट्रेशन आता असं आहे की यांच्याकडे तितकी आमदारांची संख्या सुद्धा नाहीये, खासदारांची संख्या सुद्धा नाहीये की हे राज्यसभेवर कोणाला पाठवू शकतील. त्यामुळे आता संजय राऊत म्हणा किंवा प्रियंका चतुर्वेदी या पुढे ही टर्म संपल्यानंतर राज्यसभेवर नसणार आहे. त्यामुळे मित्रांनो, यांचं हे फ्रस्ट्रेशन हे अशाच पद्धतीने नियमितपणे बाहेर येतच राहणार आहे. आणि हे जितक्या वेळा बाहेर काढतील यांचं फ्रस्ट्रेशन आणि जितक्या वेळा खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतील तितके वेळा व्हिडिओज बनवून आम्ही ते जसं आहे प्रकरण तसं तुमच्यापर्यंत सादर करण्याचा निश्चितच प्रयत्न करू. जाता जाता फक्त परत एकदा एक गोष्ट महत्वाची जी आहे ती सांगून जातो. हे कशामुळे सटपटलेले जास्त, दिशा सलियान केस जी आहे त्या केसमध्ये घडामोड सुरू झालेली आहे. तिचे वडील सतीश सलियान यांच्या पिटिशननुसार प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहोचलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, आदित्य ठाकरे यांचे जे वकील आहेत त्यांनी काही ॲफिडेव्हिट्स कोर्टात सादर केले होते. एका ॲफिडेव्हिटमध्ये त्यांची जन्मतारीख वेगळी आहे, काहीतरी 35 वगैरे वय दाखवले, आणि एका ॲफिडेव्हिटमध्ये त्यांचं वय 26 वर्ष दाखवलेलं आहे. मुळात हे प्रकरण 4 वर्षांमधलं आहे, 4-5 वर्षांमधलं.
मग 8 ते 9 वर्षांचा डिफरन्स कसा काय आला यांच्या वयामध्ये, हा मुद्दा निलेश ओझा यांनी हायकोर्टामध्ये उचलला आणि हायकोर्टालाच सांगितलेलं आहे की एक तर तुम्ही आता सुरू करा, नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जातो आणि तिकडून ऑर्डर आणतो की केस सुरू करा. आणि ते आता सुप्रीम कोर्टात चाललेले आहे, जाणारच आहेत 100%. आणि त्यामुळे हे सगळे जण सटपटलेले आहेत. दुसरं, एकनाथ शिंदेंना फालतू लफड्यामध्ये अटकवणार होते, तुरुंगात पाठवणार होते, देवेंद्रला पाठवणार होते. देवेंद्र फडणवीस काय करतील सांगता येत नाही. एकनाथ शिंदे थोडे आक्रमक आहेत. ते कदाचित काहीतरी करतील असं वाटतंय. काहीतरी इन द सेन्स दिशा सलियान प्रकरणामध्ये म्हणा, किंवा पत्राचाळ घोटाळा, किंवा खिचडी घोटाळा, किंवा कोरोनाच्या पिरियडमध्ये यांनी जे घोटाळे केले, रस्ते बांधायचे जे घोटाळे केलेले आहे, पुनर्विकासाचे जे घोटाळे झालेले आहेत मुंबईमध्ये, ते एक 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 आता बाहेर यायला सुरुवात होणार आहेत. बघूया काय होतंय पुढे. सत्तेचा मलिदा तर सगळ्यांनाच खायचा असतो मित्रांनो, मात्र हा मलिदा खात असताना नाकी जपावी लागतात, जी उद्धव ठाकरे हे जपत नाही. आणि त्याला केवळ कारणीभूत हा भोंगा आहे. जोपर्यंत हा भोंगा उबाठा गटाला कुलूप लावत नाही आणि चावी त्या समुद्रात फेकत नाही मरीन ड्राईव्हला जाऊन, तोपर्यंत हा माणूस काही स्वस्त बसेल असं वाटत नाही. बाकी या विषयावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा मित्रांनो. सुरुवातीच्या त्या 30-40 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये आम्ही जी विनंती तुम्हाला केलेली आहे, जे आवाहन केलेलं आहे, त्याला प्लीज साथ द्या, प्रतिसाद द्या. आपल्याला ते अन्नाचे जे किट आहेत, किराणा सामानाचे किट, ते परत एकदा वाटायचे आहे, कारण आपल्याकडे रिक्वायरमेंट आलेली आहे. शेलगावच्या शाळेला आपल्याला विद्यार्थ्यांसाठी आणि तिथल्या कार्यालयीन कामकाजासाठी काही कॉम्प्युटर्स द्यायचे आहेत. कॅन्सरग्रस्त रुग्णांचे औषधोपचार आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत ज्यांच्याकडे जेवणाचे पैसे नसतात, अशांना परत अन्नदान करायचंच आहे आपल्याला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा काही प्रॉब्लेम आहे, तो सुद्धा सोडवायचा आहे. काही जणांकडे वह्या पुस्तकं कमी पडायलेत, गणवेश चांगले नाही आहेत, कोणाकडे बूट चांगले नाही आहेत. देऊया, आपल्याकडून जेवढं होईल तेवढं देऊया. काम खूप मोठं आहे, त्यामुळे विनंती आहे मित्रांनो, मातांनो, बंधूंनो, भगिनींनो, तुमच्याच्यानं जे जे शक्य आहे ते तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर योगदान नक्की द्या. आणि या सत्कर्मामध्ये प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन सहभागी होऊन परिवाराचे सदस्य होऊन परिवाराला वाढवा, एवढीच विनंती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघश्याम, गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघश्याम, गंगा तुलसी शालिग्राम.